माणसं येतील का नाही माहित नाही, पण पैसा नक्की कामाला येतोय. घे. मॅडम, तुम्ही एकदा या विषयावर माझ्याशी जर बोलला असतात तर अधिपतींची मैत्रीण म्हणून मी तुम्हाला नक्की मदत केली असती. आम्हाला तुझी मदतच हवी आहे, त्यासाठी किंमत मोजायची तयारी आहे आमची. मदतीचं मोल मी पैशानी नाही करत मॅडम. तुला एवढंच जर माझ्यासाठी करायचं आहे तर एक करशील? हो दादा, तुम्ही सांगा ना, मी करेन. मास्तरीनबाईसनी भेट, बोल एकदा त्यांच्या संग. ठीक आहे दादा, मी बोलतो अक्षराताईशी आणि हे पैसेही तुम्हाला परत करतो. अरे बाबा, पैसे पैसे करू नको रे सारखं. तू काय, तू पण मारदा. बघ, पैसा कमवता येतोय पण माणसं टिकवायलाच लागतात, त्याला पर्याय नाही दुसरा. पण दादा, तू ऐकून घे बघ, मास्तरीनबाई काय लगेच इराताईला तुझ्या गळ्यात बांधणार नाही. त्या तुझ्या मताचा रिस्पेक्ट करणार. असला गांडा स्वभाव बी नाही त्यांचा. हो माहिती आहे मला, आणि इरा पण वाईट नाहीये. आता कसं बोललास, लाखात बोललास. असं कर रे, बोल, बोलून विषय संपव. गुताडा सोडव, वाढवू नको. तू वेळ घे, शांतवानी विचार कर. काय आणि जे काय झालंय तुझ्यात आणि इराताईच्यात जरा इसरून जा. त्यासनी माफ कर आणि स्वतःला बी माफ कर. सगळं इकत घेता येतंय निखिल, पण प्रेमाची माणसं इकत नाही घेता येत. हो दादा, मला कळतंय तुमचं म्हणणं. शाबाश, भेट एकदा त्यासनी आणि बोल. हो, आणि हे पैसे मी तुम्हाला नक्की परत करेन. परत परत आलास, पैशावर आलास. तुला मागितले मी पैसे, सारखं काय पैसे परत करतो करायला लागलाय. तू फक्त मास्तरीनबाईसनी भेट, तेवढंच बास आहे माझ्यासाठी. अरे आई, आणि आपण भेटतोय वगैरे त्यासनी सांगू नको निखिल. माझं काम अवघड करशील. आपण कॉन्टॅक्ट मध्ये आहे, बोलतोय बिलतोय असलं शानपणा करून त्यासनी सांगायला जाऊ नको. आजच्या करून माझी शाळा घेतील. तुला माहित नाही, ओंक्याला माहित आहे तो सगळा विषय काय. नाही सांगणार. नक्की नव? हो हो, प्रॉमिस. हा. काय म्हणलीस तू? मदतीचं मोल मी पैशात करत नाही. मग आम्ही काय करू? तुझे पाय धरू? नाही, त्यानं तुला बरं वाटणार असेल ना तर आमच्या पोराच्या सुखासाठी आम्ही ते बी करू. नाही नाही मॅडम, अहो तुम्ही असं का बोलताय? असं काही बोलू नका तुम्ही प्लीज. मग काय पाहिजे तुला? का आमच्या पोराच्या सुखाच्या आड येतेस तू? मॅडम, मी असं काही केलेलं नाही आणि करणारही नाही. आम्हाला तू त्यांच्या आयुष्यात नगायस. जा तू. आम्हाच ती त्यांचं लग्न व्हायला पाहिजे. तुम्हाला त्यांचं लग्न व्हायला हवंय का मी जायला हवंय? तू गेल्याशिवाय त्यांचं लग्न कसं होणार? हो, पण आमच्यात फक्त मैत्री आहे मॅडम. असं त्यांना नाही ना वाटत. ठीक आहे, त्याबद्दल मी बोलेन त्यांच्याशी. बोलून हा गुताडा सुटत नसतो, तो तोडून सोडावा लागल. मी अधिपतींची मैत्री नाही तोडणार मॅडम. काय मैत्री लावलेस ग तू? हा, काय सोनं लागले काय मैत्रीला? हे मैत्री बित्री असं काही नसतं. नवरा बायकोचं नातं खरं असतं. काय अर्थ नाही मैत्रीला आणि काय भविष्य बी नाही. ऐक आमचं पोरी, हे घे आणि त्यांच्या आयुष्यातून बाजूला हो. त्यांना दिसू नगस, बोलू नगस, भेटू नगस. दूर हो त्यांच्या आयुष्यातून. नाही जमणार मला. सॉरी. आणि ह्या एवढ्या पैशासाठी तर. एवढ्या म्हणजे तुला अजून पाहिजे काय? हा, एवढं पुरं नाही. लाव, तू बोली लाव. तुला काय पाहिजे? पैसा अडका, सोनं नाणं, जमीन जुमला, तुला काय पाहिजे ते सांग. तू सांग, हवं तर आपण लिखापडी करू. तुझे आई बाबा तरी सुखात राहतील. हा, माझे आई वडील सुखातच आहेत मॅडम, कारण त्यांचं सुख पैशात नाहीये. आमच्याकडे पैशाची श्रीमंती नसेल, नाहीच आहे, पण विद्येची श्रीमंती आहे. आणि ती श्रीमंती आम्हाला सुखाने जगायला पुष्कळ आहे. आमचं म्हणणंच हे आहे मॅडम की सगळ्या गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाहीत.
सगळं विकत घेता येतं पोरी, फकस्त तुम्हाला भाव करता आला पाहिजे. नाही मॅडम, नाही. तुम्ही माझ्या आणि अधिपतीच्या मैत्रीचा भाव नाही करू शकत, कधीच नाही करू शकत. कारण पैसे देऊन तुम्ही आमचं नातं विकत घेऊ शकत नाही मॅडम. प्रत्येक गोष्ट पैसे देऊन विकत घेता येत नाही हे ह्या अनुभवावरून तरी तुम्हाला आता पटेल. काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय काय? मॅडम, मगाशी तुम्ही शाळेतला किस्सा सांगितलात ना तुमचा, तेव्हा एक माणूस म्हणून, मुलगी म्हणून, शिक्षिका म्हणून मला खूप वाईट वाटलं. तुमच्याबद्दलचं जे मत होतं माझं ते अचानक बदललं. तुमच्यात एक दुखावलेली मुलगी आहे ती दिसली मला. तुमच्या बरोबरचा आजपर्यंतचा जो काही अनुभव होता त्यावरून मला असं वाटायचं की तुम्हाला शिक्षणाबद्दल आस्था नाहीये. आणि असं वाटून खूप काही वाटून गेलं होतं तुमच्याबद्दल, पण ते एका क्षणात पुसलं गेलं. एक आई म्हणून तुमच्या मुलाबद्दलचा तुमचा कन्सर्न मला कळतोय, पण त्यांना माझ्यापासून काहीही धोका नाहीये मॅडम. आणि राहिला प्रश्न आमच्या मैत्रीचा, तर मी अधिपतींना शब्द दिलाय आयुष्यभर त्यांच्याशी मैत्री टिकवेन म्हणून. आणि मी माझा शब्द मोडत नाही मॅडम. थँक्यू दादा. बघ बघ गाडी नीट झाल्या का बघ एकदा. हा, जा कामावर आता. निघतो आता. लंच ब्रेक पण संपला असेल. जा जा जा, तिकडे जायला लेट करू नको, सावकाश जा. आणि हो. हिराताईसाठी चांगलं वाटतं ह्यो पोरगा. हा, सज्जन आहे. बरे बाबा. सबूत मोडणार नाही म्हणजे? कुठला सबूत पैशापेक्षा मोठा असतोय? बोल ना, तू बोल ग. तू फक्त आकडा बोल. हा, तू सांग किती पाहिजे तुला? मॅडम, अहो हे बघा, मला जर असं वाटलं की अधिपतींच्या आयुष्यात मी अडथळा आहे, त्यांच्या लग्नासाठी मी अडथळा आहे, तर मी स्वतःहून दूर जाईन त्यांच्या आयुष्यातून. त्यासाठी मला असं पैशांची वगैरे गरज नाहीये. आमच्या मैत्रीत तेवढा हक्क आणि ताकद आहे, पण त्यासाठी मी मैत्री कदापि तोडणार नाही. माझ्या बाजूनी तर नाहीच नाही. पस्तावशील तू. लई मोठी चूक करते. मॅडम, माझे बाबा काय म्हणतात माहितीये? चुका करायला घाबरायचं नाही. चुकांमधून माणूस खूप काही शिकतो. तुझ्या बाबांना माहित नाही काय काय चुका लई महागात पडतात, पण नंतर सुधारता येतात. सगळ्या चुका सुधारता येत नाहीत. पश्चाताप करत राहशील. पैशापेक्षा पश्चाताप चालेल मला. ठीक, माझी ऑफर आहे तशीच. तुझं मन बदललं तर एक फोन करा मास्तर. तुमचं झालं असेल तर निघू मी. सगळं अक्षराला कळलं तर? कोण सांगणार? तू. अरे मी कशाला सांगू? मग कोण? तो निखिल. काय माहित. कुणी पोर काय तो नाही सांगणार. अरे पण हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? अरे काय मिळावं म्हणून करायचं नसते ओंक्या. हा, एवढा हिशोब ठेवला असता तर आत्ता पतूर जग विकत घेतलं नसतं काय आम्ही. मास्तरीन बाई खुश राहिल्या पाहिजेत बा. तीच आपली धन दौलत. त्यांचा प्रॉब्लेम तर आपला प्रॉब्लेम. सोडायला पाहिजे का नाही? त्यांच्या हसण्याचा जरा आटला नाही पाहिजे ओंक्या. गोड गोड गार गार फुलातला मध. अरे तुला काय कळाय नाही? प्रेमाचं याकरण नाही ते. याकरण. त्यापेक्षा गाडी काढ चल. येते मी. ए पोरी, लय मोठी चूक करतेस. आणि असं काय सांगितलं का मी तुला? हा, एक नातं तोडाय सांगितलं आणि काय सांगितलंय? नातं? नातं नाही मॅडम, तो शब्द आहे. आणि मी माझा शब्द मोडणार नाही. माझ्या नात्यांचा बाजार नाही मांडला मी मॅडम. नात्यांचा बाजार मांडलेला नाही हे समजा ऐकायला बरं वाटतं, पण आयुष्याच्या बाजारात पैशाशिवाय पान भी हलत नाही. पोरी, आमचं ऐक.
हे घे पैसे आणि सुखात राहा. तुला पैशासाठी नोकरी करायची गरज बी लागणार नाही. मी पैशासाठी नोकरी नाही करत मॅडम. मला माझं काम आवडतं आणि मला ते काम आयुष्यभर करत राहायचंय म्हणून मी नोकरी करते. हा, आता त्या नोकरीतून मिळणाऱ्या पैशांमध्ये माझं घर चालतं. माझ्याकडे जेवढं आहे त्यामध्ये मी खुश आहे. मोठ्या गाड्या बंगले नसतीलही माझ्याकडे, पण मला चांगली मुलं, चांगली पिढी निर्माण करायची. आणि हे काम असं एका दिवसात, एका आयुष्यात सुद्धा होण्यासारखं नाहीये. हे अखंडपणे करत राहावं लागणार आहे आमच्यासारख्या असंख्य शिक्षकांना. आणि हेच मला करायचंय मॅडम. आणि हो मॅडम, हे पैसे मला देण्यापेक्षा तुम्ही जर शाळेसाठी त्याचा वापर केलात ना तर खूप उपकार होते. म्हणजे मी आग्रह नाही करत हा, पण प्लीज. आणि पुन्हा सांगते, माझी आणि अधिपतींची मैत्री कुणीही विकत नाही घेऊ शकत, कधीच नाही. आणि तुम्ही काळजी नका करू मॅडम. हे जे काही घडलं ते मी अधिपतींना नाही सांगत. मला माहिती आहे त्यांच्या मनात तुमचं स्थान किती महत्वाचं आहे. तुम्ही आमचं नातं समजू शकला नाही त्याचा राग नाही मला. आणि तुमच्या ऑफरसाठी मी तुम्हाला माफी करते. तुम्ही ओळखलं नाहीत मॅडम मला. मी आणि माझं कुठलंही नातं विकाऊ नाही. तुम्ही प्लीज लक्षात ठेवा मॅडम. हिरू, तुझ्या मोठ्या भावासारखाच आहे ना मी. हा, अगं तुझेच प्रश्न सोडवण्यासाठी बसलोय मी इथे. रडू नकोस. निखिल बघा ना, माझे कॉल उचलत नाही, माझ्याशी धड बोलत नाही. मी नाही म्हणाले तेव्हा माझ्या मागे मागे करायचा. आणि आता त्यांनीच पाठ फिरवली. निखिल खरंच दूर गेला तर? अगं इरा, असं काही होणार नाही. तू काळजी नको करूस. डोळे पुस बरं. थांब. हे घे घे घे. आणि कॉफी घे, गार होईल ती. घे. तुझ्या बहिणीला कळलं ना तू रडली आहेस तर ओरडा मला खावा लागेल. घे कॉफी, घे घे. तुम्ही आजकालची पोरं ना अभ्यास सोडून ह्याच सर्व गोष्टीत लक्ष घालतात. इरा, अगं स्वतःच्या फ्युचरचा विचार कर जरा. हा, निखिल काय इथेच आहे, तू कुठे पळून जातोय का? हा, पण हे कॉलेजचं वर्ष शेवटचं इरा, हे नाही परत येणार. इंजिनिअरिंगला फेल व्हायचंय का तुला? हा, चालणार आहे का तुझ्या आईबाबांना? चालणार आहे का तुझ्या ताईला? नाही ना, नाही चालणार. आणि मलाही नाही चालणार इरा ते. इरा, अगं बऱ्याच विद्यार्थ्यांना पाहिलंय, या प्रेमापायी त्यांचं वाटोळं झालंय. घे ना ती कॉफी, घे तू. तू बोललीस का अक्षराशी? तू त्यांचं भविष्य आणि सुख याच्यामध्ये उभी आहेस. त्यांचं लग्न तुझ्यामुळे होत नाही. त्यांच्या डोळ्यात, बोलण्यात, वागण्यात कळतंय की त्यांचा तुझ्यावर जीव जडला आहे. तू गेल्याशिवाय त्यांचं लग्न कसं होणार? हो, पण आमच्यात फक्त मैत्री आहे मॅडम. राहता राहिला प्रश्न आमच्या मैत्रीचा, तर मी अधिपतींना शब्द दिला, आयुष्यभर त्यांच्याशी मैत्री टिकवेन. आणि मी माझा शब्द मोडत नाही मॅडम. हॅलो. अक्षरा, तू ठीक आहेस ना? हो सर. नाही, कुठे आहेस? कुठे तू? कुठे घेऊन गेला तुला त्या फॅक्टरी दाखवायला नेलं होतं सर. फॅक्टरीमध्ये तुला? हो, फॅक्टरी दाखवायला. काय बोलले का तुझ्याशी त्या? काय नाही, शाळेचं बजेट वगैरे. तुझ्याशी का बोलल्या?
माहित नाही सर. हे रिवे तुझे केस ना तेवढंच विचारायला मी फोन केला होता. हो हो मी ठीक आहे सर, तुम्ही काळजी करू नका. बोलू नंतर. ठेवते. हम्म. हो बोलले मी ताईशी. काय म्हणाल ती? ताई ठाम आहे. निखिल पण ठाम आहे. कशाबद्दल? तुझी ताई कशाबद्दल ठाम आहे? लग्न न करण्याबद्दल. निखिलही त्याच बाबतीत ठाम आहे. हा, पण जीजू तुम्ही तर. इरा, नुसतं जिजू जिजू करून काही होणार नाही. तू जर मला खरंच जिजूचं स्थान नाही दिलंस ना तर मी काहीच नाही करू शकणार. मी प्रयत्न करतेय जीजू. मी पण तेच करतोय, पण थोडं फास्ट झालं पाहिजे. तू प्लीज तुझ्या ताईला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न कर ना. मी पण तेच करतोय अगं. म्हणजे मी निखिलला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय. मी त्याला समजावत असतो की इरा खूप चांगली मुलगी आहे. अक्षराचं लग्न मोडलं म्हणून तू इराशी असं वागू नकोस हे मी सांगत असतो सतत त्याला. थँक्यू जीजू. तुम्ही खरंच खूप करताय माझ्यासाठी. अरे इरा, यात थँक्यू काय? मी तुला म्हणालो ना की मी तुझ्या मोठ्या भावासारखाच आहे. आपण मी म्हणालो ते खरं आहे. हा, तू अभ्यासात लक्ष दे. हे तुझं कॉलेजचं शेवटचं वर्ष आणि तुझं लग्न काय अजून 2 वर्षांनी झालं तरी चालणार आहे. फक्त आमच्या बाबतीत काय आहे ना की आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे. कसं आहे ना की एकदा ऑफिशियली मी तुझा जीजू झालो ना की आपल्याला ऑफिशियली सगळं काय करता येईल. आणि मी तुला शब्द देतो इरा, मी बोलीन ना निखिलच्या आईबाबांशी, ऐकतील ते माझं. पण आता तू बघ बाबा, तुला काय करायचंय ते. मला खरंच जीजू करून घ्यायचंय हे असंच चर्चावीत कॉफी करायचंय, तूच ठरव. मी ताईशी बोलायला गेले ना की मला खूप स्ट्रेस येतो. ती ना खूप ठाम आहे तिच्या मतांवरती. हो तर हो, नाही तर नाही. माझं पण तसंच आहे. लग्न केलं ना तर अक्षराशी, नाहीतर नाही. माझं खूप प्रेम आहे ग तिच्यावर. माझं पण निखिल बाबत सेम आहे. है ना? मग तू माझ्यासाठी प्रयत्न कर, मी तुझ्यासाठी प्रयत्न करतो. हाय बोल. अक्षो काय म्हणाला का भुवनेश्वरी मॅडम? काही नाही. काय नाही? मग कशासाठी बोलवलं होतं? मी घरी येऊन सांगते ना आई. सगळं ठीक आहे ना अक्षू? काळजी करण्यासारखं काही नाही ना ग बाळा? नाही. हां बरं तू घरी येणार आहेस का शाळेत जाणार आहेस परस्पर? नाही, घरीच येते. हां ये मग. तू इरू पण आली नाही अजून? आली नाही म्हणजे कुठे गेली ती? काहीतरी सबमिशन आहे कॉलेजचं म्हणाली मला. अगं आई, तू कशाला पाठवलंस तिला? ऐकते का हल्ली ती? काही बोलायला गेलं की चिडते. बरं किती वेळ झाला जाऊन? अगं बराच वेळ झालाय. केव्हाची गेली आहे ती? ठीक आहे, मी तिच्या कॉलेज जवळच आहे, तिला घेऊनच येते घरी. तू काळजी करू नको. हां घेऊन ये तिला. आणि ना अक्षू, तिला ना आता समोर बसवून समजून सांगायला हवंय बरं का, की म्हणावं आता कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे ना, मग अभ्यासाकडे लक्ष दे जरा. सारखं आपला निखिल 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 करत नको बसू म्हणा. खूप झालं ते निखिल प्रकरण. मी बोलते तिच्याशी. हो घेऊन ये तिला घरी. हां हो हो, ठेवू? ठीक आहे, ये बाय. अगं आपण दोघे ना एकाच बोटीतले प्रवासी आहोत इरा. तू माझं काम कर, मी तुझं काम करतो. हा, फक्त ना थोडा स्पीड लाव. आणि तुझं आणि निखिलचं जुळवून देणं ना माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. हा, पण ह्या वर्षी नाही तुमचं. तू आधी परीक्षा वगैरे दे, मग बघू आपण. हा, आणि आमचं झालं की तुमचं होणारच. 100% गॅरंटी आहे. ताईचा फोन आहे. हो काय? रिसिव्ह कर आणि स्पीकरवर टाक. अगं मला तिचा ना आवाज ऐकायचा. हॅलो हॅलो इरा. हा बोल ताई. हा, तब्येत कशी आहे ग? हा
थोडं बरं नाही वाटत आहे. मग कशाला गेलीस तू बाहेर? अगं आता घरात बसून तरी काय करणार ना. अगं आराम करायचा ना. अगं मला बसून बसून कंटाळा आला होता. आई म्हटली तुझं सबमिशन आहे कॉलेजमध्ये. हां हो. हे बघ मी तुझ्या कॉलेजच्या जवळच आहे, तुला पिकअप करायला येते मी. हां झालं का सबमिशन? नाही. काय? नको येऊस. काय अजून झालं नाही? माझं अजून सबमिशन नाही झालंय. बर ठीक आहे, मी तिथे तुझी वाट बघते. नको नको तू जा. अगं इरा तुला बरं नाहीये ना, तुला माझी गरज आहे, मी थांबते तिथे. ताई प्लीज मला ना लहान मुलीसारखं ट्रीट करू नकोस तू. इरू ताई अगं तू जा ना, मी येते घरी. अगं पण मी तुझ्या कॉलेज जवळच आहे. नको नको प्लीज तू हो पुढे, मी येते. कुठे आहेस तू इरा? कॉलेजमध्ये. तुझ्या बॅकग्राऊंडला एवढे आवाज काय येतात रेस्टॉरंट मध्ये असल्यासारखे? कॅन्टीन कॅन्टीन. अगं ते मी कॅन्टीन मध्ये आलीये ना चहा प्यायला. अगं इरा तुला ऍसिडिटी झालीये ना, मग चहा कशाला पितेस तू? अगं ताई प्लीज ना. ठीक आहे, काही लागलं तर सांग मला, फोन कर. हां बाय बाय. इरा अशी तुटक का बोलली असेल? काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे.